तरुणांची पिढी घडवणारं खातं असतं. कोट्यावधी तरुणांचं भविष्य त्या खात्याशी संबंधित असतं आणि तिथेच वाळवी लागली आणि मोदींना माघार घ्यावी लागली. मोदींचा पराभव केला तरुणांनी. त्याच्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या मनामध्ये असं आहे की या खात्यासाठी एक दूरदृष्टीचा, उच्च शिक्षित, चांगला प्रशासक असलेला नेता नेमावा आणि या क्षणी देशामध्ये उत्तम शिक्षण मंत्री कोण होऊ शकेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. हे नरेंद्र मोदींनाही माहिती आहे आणि दिल्लीतली जी माझी माहिती आहे त्यानुसार प्रधानमंत्री मोदींनी या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली की तुम्ही केंद्रात येऊन मनुष्यबळ विकास मंत्रालय, त्याला शिक्षण खातं म्हणत नाही तर त्याला HRD मिनिस्ट्री म्हणतात आणि खूप मोठं खातं आहे. पहिल्या 5 खात्यांमधलं ते खातं आहे, डिपार्टमेंट आहे. मनुष्यबळ विकास खात्याचं जबाबदारी आपण घ्यावी अशी त्यांना मोदींनी सूचना केलेली आहे. ही माझी माहिती आहे. कोणी कितीही इन्कार केला तरी माझी माहिती पक्की आहे. पण काल आपण जर बघितलं अमित शहा यांच्या भेटीसाठी सुमित्रा पवार असतील, एकनाथ शिंदे असेल, जसं महाराष्ट्रामध्ये जर देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये गेले तर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून कोण बसेल का? बघा, मुख्यमंत्री देवेंद्रजी केंद्रात गेले तर मुख्यमंत्री कोण हा प्रश्न येत नाही. भारतीय जनता पक्षामध्ये अशी परंपरा आहे सध्या की दिल्लीतूनच राज्य करायचे. सध्या जे गुजरातचे मुख्यमंत्री आहेत तुम्हाला त्यांचं नाव माहिती आहे? एकदाच आमदार झालेले गृहस्थ आहेत. शेवटच्या बाकावर बसणाऱ्या गृहस्थाला मुख्यमंत्री केलं. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचं नाव आपल्याला माहिती आहे? मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्याचं नाव आपल्याला माहिती आहे का? नाही. शोधून काढतात. जो कमीत कमी कार्यक्षम, अलोकप्रिय आणि ज्याच्यात नेतृत्व करण्याची क्षमता नाही अशा व्यक्तीला शोधून भारतीय जनता पक्ष पदावर बसवतो. पण माझ्या माहितीप्रमाणे मोदींनी आश्वासन दिलं फडणवीसांना, तुमच्या पसंतीचा मुख्यमंत्री नेमला जाईल. या देशाला